नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्यावर महाराष्ट्रातील जवळपास 1,50,00,000 शेतकरी कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे. तो विषय म्हणजे कर्जमाफी 2026. निवडणुका येतात आणि जातात, आश्वासन दिली जातात आणि विसरली जातात, पण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं मात्र डोंगरासारखं वाढतच जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता केवळ आकडेवारी आणि सत्तेच्या आधारावर बोलणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026 पर्यंत 7-12 कोरा होण्याची आणि करण्याची घोषणा केली आहे. ती खरोखरच सत्यात उतरेल का, की फक्त 2017 आणि 2019 सारख्या तांत्रिक चुकांचा फटका पुन्हा एकदा सामान्य शेतकऱ्याला बसेल? सध्या गाव पातळीवर, सोसायट्यांमध्ये आणि बँकांमध्ये सरकार जी माहिती गोळा करत आहे त्यामागचा खरा हेतू काय आहे? आपण या व्हिडिओमध्ये 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा इतिहास आणि 2019च्या ज्योतिराव फुले योजनेचे वास्तव उलगडून दाखवणार आहोत. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या हक्काच्या पैशाचा हिशोब आहे. त्यामुळे हा सखोल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कर्जमाफीच्या इतिहासात 2017 सालची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना ही सर्वात मोठी घोषणा मानली गेली. तत्कालीन सरकारने तब्बल 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती आणि दावा केला होता की यामुळे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. पण प्रत्यक्षात काय घडलं? जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा ऑनलाईन अर्जांचा मोठा अडथळा निर्माण झाला. आपले सरकार पोर्टलवर लाखो शेतकऱ्यांनी रांगा लावून अर्ज भरले, पण तांत्रिक बिघाडामुळे हजारो शेतकऱ्यांचा डेटा मिसमॅच झाले. आकडेवारीनुसार त्या 34,000 कोटींपैकी प्रत्यक्षात सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपयेच वितरित होऊ शकले आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्याही 50 ते 55 लाखाच्या आसपासच राहिली. सर्वात मोठी त्रुटी ही होती की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते किंवा ज्यांच्या नावात स्पेलिंगच्या चुका होत्या ते शेतकरी योजनेबाहेर फेकले गेले. अनेक ठिकाणी एकाच आधार कार्डावर अनेक कर्ज खाती दिसली, तर कुठे पती पत्नी दोघांनाही लाभ मिळाला नाही. या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. 2026च्या कर्जमाफीचा विचार करताना आपल्याला ही जुनी जखम विसरून चालणार नाही, कारण आजही अनेक शेतकरी त्या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्यांच्या तक्रारी आजही लाल फितीत अडवलेल्या आहेत. 2017च्या गोंधळानंतर 2019मध्ये सत्तांतर झाले आणि नवीन सरकार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली. या योजनेचे स्वरूप 2017 पेक्षा थोडे वेगळे होते. सरकारने सरसकटऐवजी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा घातली. या योजनेचे मुख्य आकडे सुमारे 20 कोटी रुपयांच्या आसपास होता. सुरुवातीला ही योजना अत्यंत वेगाने राबवली गेली, पण त्यानंतर आलेलं कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे या योजनेची गती मंदावली. या योजनेतील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची झालेली अवहेलना. सरकारने जाहीर केलं होतं की जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. पण दुर्दैवाने हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना 2-2 वर्षे वाट पाहावी लागली. अनेक जिल्ह्यात तर पात्र असूनही निधीअभावी याद्या लटकल्या होत्या. 2019च्या योजनेने हे शिकवलं की सरकार घोषणा तर करतं, पण तिजोरीत पैसा नसल्यावर ही योजना कशी रखडते. आज 2026च्या उंबरठ्यावर असताना जेव्हा सरकार पुन्हा एकदा कर्जमाफीचे आश्वासन देत आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की मागच्या वेळेसारखी निधीची चणचण यावेळी भासणार का? कारण जुन्या योजनांचे अनेक लाभार्थी आजही बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सध्या सरकार नक्की काय करत आहे? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2026च्या कर्जमाफीसाठी सरकारने तांत्रिक पद्धतीने डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सरकार केवळ शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून थांबणार नाही, तर बँकांकडून थेट माहिती मागवली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांना आदेश देण्यात आले आहेत की 31 मार्च 2024 किंवा त्यानंतरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार कराव्यात. यामध्ये प्रामुख्याने पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज या वर्गवारी केली जात आहे. सरकार सध्या डेटा मायनिंग करत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यांचा सातबारा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असलेली कर्ज याची सांगड घातली जात आहे. हे सर्व करण्यामागचा उद्देश असा आहे की 2017 सारखा तांत्रिक गोंधळ होऊ नये. सहकार विभागाने बँकांना असेही निर्देश दिले आहेत की कर्ज खात्याचे KYC पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून जेव्हा निधी सोडला जाईल तेव्हा तो थेट शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होईल. जर तुमचं
बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेतून बाहेर पडावं लागू शकतं. हे सध्याच्या डेटा संकलनावरून स्पष्ट होतं. कर्जमाफीची घोषणा करणे सोपं असतं, पण ते राबवणे कठीण असतं. म्हणूनच सरकारने प्रवीण परदेशी या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सध्या राज्यातील एकूण कृषी कर्जाचा बोजा, थकीत कर्जाची रक्कम आणि राज्याची आर्थिक क्षमता याचा ताळेबंद मांडत आहेत. या समितीसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की कर्जमाफीचा फायदा फक्त मोठ्या बागायतदारांना न मिळता कोरडवाहू आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कसा मिळेल. 2026च्या योजनेत सरकार इन्कम टॅक्स भरणाऱ्या आणि सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींना वगळण्याचा कडक अटी लावण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी सातबारा कोरा करताना केवळ मुदल माफ करायची की व्याजाचा भारही सरकारने सोसायचा यावर समितीमध्ये खल सुरू आहे. 30 जून 2026 पर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारला किमान 45 ते 50 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. जर ही समिती आपला अहवाल वेळेत सादर करण्यात यशस्वी झाली आणि सरकारने त्याला मंजुरी दिली तरच आपल्याला 2026मध्ये खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. आता अनेकांचे असे म्हणणे आहे की ही कर्जमाफी 2026मध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी टाकलेलं गाजर आहे. पण आपल्याला वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राने कधी नव्हे ते इतका निसर्गाचा लहरीपणा अनुभवला आहे. कुठे ढगफुटी झाली तर कुठे पावसाने दांडी मारली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत आणि बँकांचे व्याज मात्र वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. राज्याच्या तिजोरीवर आधीच लाडकी बहीण योजनेचा 35 ते 40 हजार कोटींचा वार्षिक भार आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त 50 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी उभे करणे हे अर्थमंत्र्यांसाठी एक मोठे मिशन इम्पॉसिबल ठरू शकते. त्यामुळे 2026ची कर्जमाफी ही केवळ राजकीय घोषणा न राहता ती एक आर्थिक गरज बनली आहे. मात्र ही कर्जमाफी राबवताना जर पुन्हा एकदा 2017 सारखी अटी आणि शर्तींची जत्री लावली गेली तर मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडेल. शेवटी 2026मध्ये कर्जमाफी होईल की नाही या प्रश्नांचे उत्तर सरकारच्या आर्थिक नियोजनात दडलेले आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की सरकार सध्या अतिशय वेगाने डेटा गोळा करत आहे आणि हे सकारात्मक चिन्ह आहे. शेतकऱ्यांनी या काळात सतर्क राहणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही, तुमच्या 7/12वर तुमचं नाव आहे की नाही, आधारावरील नाव यात तफावत आहे का याची खात्री करून घ्या. कारण जेव्हा योजना जाहीर होते तेव्हा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडतात. आपण अपेक्षा करूया की 2017 आणि 2019च्या चुकांमधून धडा घेऊन सरकार 2026मध्ये एक पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने शेतकरी सन्मान करणारी योजना घेऊन येईल. महाराष्ट्राचा बळीराजा जर सुखी झाला तरच राज्य प्रगत होईल. 7/12 कोरा होणं हे केवळ स्वप्न राहू नये तर ही एक हकीकत बनावी हीच आपली सदिच्छा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं 2017 आणि 2019च्या अनुभवानंतर तुमचा सरकारवर किती विश्वास आहे? तुम्हाला वाटतं का की 30 जून 2026 पर्यंत खरंच 7/12 कोरा होईल? तुमच्या भागात बँकांकडून सध्या काय माहिती विचारली जात आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक कमेंट इतर शेतकरी बांधवांना जागृत करू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी गटांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.